सादर नवतार। नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आणि आज संपूर्ण ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे। तर आता आपण आलो आहोत ठाण्यामध्ये। ठाण्याच्या सर्व दहीहंडी आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर चला, अखंड विश्वाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, समोरच दहीहंडी लागलेली आहे, मस्त एकदम मोठी चमचमीत। या दहीहंडीला मध्ये मध्ये पाऊस सुद्धा आपली हजेरी लावत आहे। मस्त एकदम कडक। तर आता आपण चालू पुढची हंडी बघायला। तुम्हाला दाखवतो मित्रांनो। आता समोर ना दिघे साहेबांची हंडी आहे, ती तुम्हाला दाखवतो। इमर्जन्सी आहे, थोडा मोकळा आपण करायचा आहे। सहयोग तुम्ही या बाजूला, तुमचा बॉम्ब थोडा जास्त आहे, तुम्ही या बाजूला फक्त त्यांना पहिले जायला रस्ता करा। हे थांबा, माणूसकीचं आपण प्रदर्शन करायचं प्रथम। आपल्यातला एक माणूस, एक मुलगा आपला थोडासा धक्काबुक्की नका करू, प्लीज धक्काबुक्की नका करू। सगळे गोविंद आपले जे क्या बात आहे, अवघा रंग एक होतोय आणि हे माणुसकीचं प्रदर्शन। वा, कशी छानशी जागा दिली जाते तुमच्याकडून, तुमचं नक्कीच कौतुक आहे। प्लीज जरा मेडिकल टीमला जरा आतमध्ये, आपण याला आतमध्ये द्या जागा। आणि नवतरुण उत्कर्ष आपण पण आहात, मान्य आहे। थोड्या वेळ आपण काळ सुद्धा आपल्याला नक्कीच संधी दिली जाईल। नवतरुण उत्कर्ष गांधीनगर आणि अर्थातच समोरचा गोविंदा पथक आपण पाहतो इथे थर रस्ताना। एक स्वामी समर्थ, 2 3 4 आणि 5वा हा गोविंदा उठला, त्याच्यावरती 6वा लहानसा गोविंदा बघा। वा, क्या बात आहे, क्या बात आहे, वा। आपला एवढा मोठे मोठे कलाकार इथे आलेत, गायक वादक, या सर्वांना एक संधी मिळून दे। जरा एंटरटेनमेंट प्रोग्राम सुरू होतो, प्लीज जरा हे बघा, आम्हाला सांगायला लागलं बरोबर। अहो, आणि झाके मत देखो बाबा कोण यायचे देखो, जरा माझे मागे प्लीज, प्रत्येकाला सांगायला नको, जरा मागे प्लीज प्लीज, जरा इकडून मागे व्हा ना प्लीज, जरा येऊन दे सर्व कलाकारांना। जरा एंटरटेनमेंट का धमाका। जय गणेश गोविंदा पथक, तुम्ही नाचत नाही या, आपण कलाकारांना आमंत्रित करूया। जरा लेफ्ट साईडने मागे हो ना प्लीज, बस इकडे या ना, जरा याच्या मागे या ना, इकडे या ना।
थोड्या लोकांनी गर्दी कमी करा. डीजे जरा गाणे हो जाऊन दे. सहावा टप्पा ठरतात तर 1 2 3 4 ओम साई गोविंदा पण दिसतंय 1 2 या स्पेशल डान्स 4 5 आणि आता पाचवा एक सहाव्याला घेऊन उठाले बघा सलामी दिली. वा रे वा. आणि प्रत्येकाला मनमोहित करणाऱ्या अशा या ठराविक क्षण आपण प्रत्येक जगामध्ये पाहतो. आणि अगदी आपण पाहतो की आता वेळ आपल्याकडे त्या अनुषंगाने दोन आपल्या समोर थरांची तर इथे कला प्रस्तुत करताना पाहतो. श्री समर्थ गोविंद पथकाने रेडीला 1 2 3 4 5 6 यांनी 7 थर लावले आणि तुरंत कोसळले. कोकणचा राजा स्वागत. Yes, I am. पुढच्या वेळेस गोविंदा पथकाच्या प्रशासकांना विनंती आहे त्यांनी 4 दिवस अगोदर डान्स क्लास पण चालू करा. तुमचे गोविंदा नाचत नाहीये, खोपटचा राजा नाचत नाही. गाणं लावतो मी, गाणं लावतो. श्री
धन्यवाद. खूप छान असं तुमचं गाणं सादर झालं. आता कोकणच्या राजाने इथे याच्यानंतर गेर घ्यायचा आहे आणि तोपर्यंत एक 5 मिनिटं लाऊडस्पीकर 10 मिनिटं बंद करा. 9 थर लावल्याच्या नंतर 9 थराचा प्रयत्न आणि 9 थर लावल्याच्या नंतर जो जितेगा तो जो जीतेगा सिकंदर को गाना लगाएंगे. मंडळी ठाणेकर पहिला गोविंदा जो मुंबईला टक्कर देतोय. 9 थर लावणारा ठाण्याचा वाघ, कोकणचा राजा, कोकणचा ठाण्याचा महाराजा. आजपासून त्याची ओळख ठाण्याचा महाराजा. 9 थर लावल्यावर ठाणे शहराची ओळख होईल मुंबईपेक्षा भारी नाही भारी. पहिला गोविंदा पथक ठाणे शहरातला कोकणचा राजा तयार होतोय. सर्वांची नजर असावी, सर्वांच्या हात वरती असावे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करा. हा क्षण मोठा आहे. आज ठाण्याच्या सर्वात महत्वाच्या धर्मवीर हळदीकर साहेबांच्या हंडीला, ठाण्याची मानाची सोन्याच्या हंडीला डीजे चालू कर. आज ठाण्यामध्ये नवा विक्रम होणार आहे. त्याचे तुम्ही आणि आम्ही साक्षीदार आहोत. खोपटचा राजा गोविंदा पथक 9 थर लावून कडक सलामी देणार आहे. गाडी पाहणे घेतलं जातं किती झालं घेतलं नाही ना काही आवाज नको.
तर चला मित्रांनो, आता आम्ही आता इथून निघतोय. आमदार जलील साहेब आहेत त्यांच्या तर आता मित्रांनो आम्ही आता वडापाव खातो, वडापाव. आणि इथून आम्ही आता जाणार आहोत अविनाश जाधव साहेब त्यांची हंडी आहे ना त्या साईडला तिकडे जाणार आहोत. तर चला. आता आपण पोचलो आहोत अविनाश जाधव साहेबांच्या हंडीच्या इथे. खाली बघा पूर्ण चिखल चिखल झालेला आहे. त्याला मागे त्याला ऑपरेट करा. मित्रांनो हे पाहू शकता जुगाड आहे. आता जय जवान पथक इथे थर लावत आहे. तर ट्राय करणार आहे. ट्राय कितीचा माहिती नाही. आणि इथे आम्ही येण्यासाठी हे बघा चिखलातून आलोय. विश्वविजेता उपनगरचा राजा जय जवान गोविंदा पथकाचा 10 थराचा प्रयत्न आहे त्यामुळे कसं मिसबॅलन्स झालंय, त्यामुळे तर थोडे खाली उतरवण्यात आले सगळे. आमच्या खेळाचा खेळ करू नका असं, नाहीतर चढायचं कसं ना ते गोविंदाला शिकवायची गरज नाही. जय जवान गोविंदा पथक तुमचे मनापासून आभार. तुमच्या कॅलिबरवर कोणीही डाऊट खाणार नाही. मैदानात चिखल असल्यामुळे तुम्ही करू शकला नाहीत, पण या देशात तुमच्या कॅलिबरवर कोणीही डाऊट खाणार नाही. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ठाण्याचा राजा गोविंदा पथक हे बाहेर पडल्यावर राज्य ठाण्याचा राजा गोविंदा पथक. खरं तर मैदानामध्ये खूप चिखल होता, तरी सुद्धा प्रत्येक गोविंद पथक आपला मनोरा इथे रचत होता आणि आनंदाने नाचत खेळत जात होता.
हॅलो, कार्ड बसले ठीक आहे. 1 मिनिट फक्त कळ करा, काही सेकंद कळ करा. साऊंड एक मिनिट उतरून थोडं उतरल्यावर साऊंड चालू आहे. आणि जोरदार टाळ्या झाला पाहिजे ठाण्याचा राजा. तर मित्रांनो आता ठाण्याच्या राजाने कडक 8 ठरवले. जोरदार टाळ्या आमचा सहयोग छोडी. बघ तुम्ही सगळे ठाण्यातले मंडळ होता, एकही मुंबईचं मंडळ नाही. मुंबई जायचं बघायला सहयोग आरामात, घाई करू नका, खूप वेळ आहे आपल्याकडे, आरामात. मला तुम्हाला 8 हळद लावलेली पाहिजे, आरामात. एकदम आरामात. 1 2 3 4 5 6 बसले, आरामात. करा 2 सेकंद कस करा, 2 सेकंड. इज्जतचा सवाल आहे आपल्या. 2 सेकंड कस करा. बसला 7वा उठला. थोडं कस करा. 7वा उठला. 8वा उठला. थोडं कस कर. थोडं पकड करा. कुमारा लागले 8 तर
याच्या पुढे 6 लागणार नाही. ठीक आहे, किती लावताय तुम्ही? 6 लावा. चला पटापट. किती लावायचे तुम्हाला? 5. अरे त्या वैभव परबची किती इज्जत काढणार तुम्ही? अरे इज्जत काढायची पण एक लिमिट असते रे. मंत्रीमध्ये म्हणजे तुम्ही 7 ला देऊ तुम्ही नाराज होऊ नये म्हणून मी तुम्हाला 21,007 ला द्याल. ठीक आहे, लावले कडक बसला एकदम आरामात, एकदम कडक. 6 एकदम आरामात दे, एकदम आरामात उतरा, एकदम आरामात उतरा. कडक 4 के कडक. तर मित्रांनो, मनसे दहीहंडी अविनाश दादा जाधव साहेब यांच्या इथे ठाण्याचा राजा गोविंदा पथक आणि आम्ही कोपरीकर गोविंदा पथक यांच्यामध्ये 6 थरांची जुगलबंदी करण्यात येत आहे. विजयी झालेला आहे. तर मित्रांनो, 2024 दहीहंडी स्पेशल व्लॉग होता हा माझा. तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक छोटीशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.